नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तारीख घोषित झाली त्यानंतर या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने नवी कोरी पाटी असलेले डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांची उमेदवारी घोषित केली. डॉक्टर काळगे हे संपूर्ण मतदारसंघात फिरत आहेत. जवळपास त्यांची एक फेरी पूर्ण झाली. पण या दरम्यान अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात माला जंगम या अनुसूचित जातीपैकी एक असलेल्या उमेदवाराने आमच्यावर अतिक्रमण केले आहे असा एक प्रचार होत आहे. या संदर्भात डॉक्टर शिवाजी काळगे यांचे काय मत आहे, त्यांनी या संपूर्ण मतदारसंघात एक फेरी पूर्ण केली आहे. लोकांचे काय मत आहे, लोक त्यांची उमेदवारी स्वीकारित आहेत का, यासह बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजपात जाण्याने चाकूरकर कुटुंबियाला मानणारे जे मतदार आहेत त्या मताचा काही परिणाम होईल का, या व आदी संदर्भात आपण प्रत्यक्ष उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांच्याशी चर्चा करीत आहोत. काय वाटतंय, आपण या लोकसभा मतदारसंघातले उमेदवारून फिरत आहात, जवळपास एक राऊंड कदाचित झालाही असेल, तर काय शक्यता आहे, कसं वातावरण, लोक स्वीकारतात का आपली उमेदवारी? नमस्कार, तुमच्या माध्यमातून सगळ्यांशी संपर्क साधण्याचा योग येतोय, त्याबद्दल आपले आभार. मी उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून पूर्ण मतदारसंघात सुसंवाद बैठकाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण या ठिकाणी बैठका घेत आहे आणि जवळपास 75% मतदारसंघ आता आम्ही कव्हर केलेला आहे. जेव्हा जनतेसमोर, सर्वसामान्य कार्यकर्त्यासमोर, पदाधिकाऱ्यासमोर आम्ही जातो, या उमेदवारीचं स्वागत सगळ्या स्तरातून होताना आम्हाला दिसत आहे. आमच्या महाविकास आघाडीतील सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड प्रमाणात आम्हाला दिसून येत आहे. ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातील लोक या उमेदवारीचं स्वागत करताना दिसत आहेत, मला नक्की या सगळ्या गोष्टीवरून यश येईल अशी मला अपेक्षा आहे. नाही, सध्या भारतामध्ये ना एक मोदी नावाची वावटळ उठलेली आहे आणि अशा अवस्थेत आपण दिवा घेऊन या निवडणुकीत जातोय, तर आपला हा दिवा किंवा आपले ही यश या निवडणुकीत टिकेल, या वावटळीत टिकेल असं वाटतंय का? मोदी नावाची वावटळ मला नाही वाटत की आता काही फार मोठी राहिलेली आहे आणि जनतेच्या मनात जो आक्रोश दिसतो आहे, सर्वसामान्य शेतकरी प्रचंड प्रमाणात परेशान आहे. मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं सरकार वागलं त्यामुळं मराठा समाज नाराज आहे, धनगर समाज नाराज आहे, लिंगायत समाज नाराज आहे. ज्या उमेदवाराला मागच्या काळामध्ये लातूरच्या जनतेने निवडून दिलं होतं, प्रत्येक क्षेत्रामधून त्यांच्याबद्दलची नाराजी आम्हाला दिसून येत आहे. जनसंपर्क त्यांचा 5 वर्षामध्ये किती राहिला, किती लोकांचे प्रश्न जनतेचे त्यांनी सोडवले, हा प्रश्न आम्हाला म्हणजे प्रत्येक स्तरातून विचारलाही जात आहे आणि सांगितलाही जात आहे. त्यामुळं ही जी नाराजी आहे, ही नाराजीसुद्धा आमच्या दृष्टीने बेनिफिशियल राहणार आहे आणि त्याच गोष्टीमध्ये आमच्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. नाही, आता अशात अर्चनाताई पाटील चाकूरकर जे की राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या व्यक्ती आहेत किंवा घर आहे, तर त्या भाजपात गेल्याने काय फरक पडेल आपल्या मतावर? सद्य परिस्थितीमध्ये आमची लढाई 2 उमेदवार असतील किंवा बाकीचे इतर उमेदवार असतील यांच्यामध्ये आहे. जेव्हा लातूरची जनता सुज्ञ आहे, कोण कुठं गेलं, कोण कुठं आलं, यापेक्षा समोर उमेदवार जे आहेत त्यामध्ये कोण आपला
प्रश्न सोडवण्यासाठी कॅपेबल आहे, कोण आपला प्रश्न मांडण्यासाठी कॅपेबल आहे आणि कोण सर्वसामान्य जनतेच्या कामाला येणार आहे, ह्याबद्दल जनता विचार करेल आणि माझ्या पारड्यात यश नक्की टाकेल असं मला वाटतं. अर्चनाताई पाटील चाकूरकर या भाजपात गेले असले तरी शैलेश पाटील आणि शिवराज पाटील चाकूरकर हे अद्यापही काँग्रेसमध्येच आहे. तर तुम्ही काँग्रेसचे उमेदवार म्हणून चाकूरकर साहेबांना भेटलात का किंवा भेटायला जाणार आहेत का? आणि त्यांना कधी प्रचाराला त्यांनी आपल्या यंत्रणेत सहभागी व्हावं असं काही विचार करणार आहेत का? मी साहेबांना मी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर आमचे देशातील सर्वोच्च नेत्यापैकी एक आहेत. मी त्यांना माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर भेटलेलो आहे. साहेबांनी शुभेच्छा माझ्या पाठीशी दिलेल्या आहेत आणि त्यांचं जे वय आहे त्या वयामुळं साहेबांनी मला विनंती केलेली आहे की वयाच्या आता 90ला मी क्रॉस करतोय आणि ह्या वयामध्ये मला स्टेजवर येणं पॉसिबल नाही, मला प्रचारात सामील होणं पॉसिबल नाही, हेल्थचे इश्यू आहेत, त्यामुळं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी पाठीशी आहे असं साहेबांनी सांगितलेलं आहे. आणखी एक आपल्याविषयी बोललं जातं आहे की हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असताना आपण या समाजावर अतिक्रमण करून खोट्या पद्धतीनं उमेदवारी दिली आहे असं एक बोललं जातं आहे. खरंच हे अतिक्रमण आहे का दलित समाजावर? नक्कीच नाही, कारण आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जातींची यादी या मागासवर्गीय या जातीच्या लिस्टमध्ये घातलेली आहे त्यामध्ये माझी जात इन्क्लूड आहे. माझ्या जातीच्या प्रमाणपत्राची पूर्ण चौकशी माझ्या पूर्ण करिअरमध्ये वारंवार झालेली आहे आणि त्यामध्ये माझ्या जातीच्या प्रमाणपत्राला मान्यता सर्व स्तरातून दिली गेली आहे. शासनाच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये माझं जातीचं सर्टिफिकेट गेलेलं आहे आणि प्रत्येक प्रोसेसमधून त्याला क्लीन चिट दिली गेलेली आहे. असं असल्यामुळं मला असं वाटत नाही की मी कुणावर अतिक्रमण करतोय. सर्व समाजाला कधी ना कधी कुठं ना कुठं ही उमेदवारी दिली जावी, सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना ती मिळावी, हाच प्रामाणिक उद्देश आदरणीय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी समोर ठेवून या जाती त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि मला हेही सांगावंसं वाटतं या निमित्ताने की भाजपाने गेल्या इलेक्शनमध्ये सोलापूरला महाराजांना उमेदवारी दिली होती. वंचितनी सुद्धा आदरणीय आंबेडकर साहेबांनी सुद्धा केज मतदारसंघातून गेल्या विधानसभेमध्ये आमच्या एका बंधूंना उमेदवारी दिली होती. म्हणजे ह्या सगळ्या स्तरातून ह्या वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी ह्या आमच्या जातींना दिलेली आहे आणि फक्त काँग्रेसनीच ती कधी दिली नव्हती, ती आता ह्यावेळेस दिली आहे. बरोबर नाही, या निवडणुकीत प्रत्येकजण प्रचार करतात, पण तुम्हालाच का मतदान करायचं असं काय आव्हान करायचं आहे आपल्याला किंवा तुम्हीच का? या निमित्ताने मी जनतेला आव्हान करू इच्छितो की मागच्या 26 वर्षापासून मी लातूरच्या जनतेसाठी नेत्रसेवेच्या रूपात 24 तास उपलब्ध आहे. मागच्या 26 वर्षापासून प्रामाणिकपणे माझी नेत्रसेवा मी देत आलेलो आहे. मी रोज सर्वसामान्य जनतेशी जुळलेलो आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मला माहिती आहेत, विद्यार्थ्याचे प्रश्न मला माहिती आहेत, बेरोजगारांचे प्रश्न मला माहिती आहेत, महिलांचे प्रश्न मला माहिती आहेत आणि या माध्यमातून मी या नव्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि माझ्या प्रामाणिकपणाबद्दल जनता 26 वर्षापासून ट्रस्टेड आहे आणि यापुढेही मी त्याच पद्धतीनं जनतेच्या सेवेत राहीन अशी ग्वाही या निमित्तानं मी जनतेला देतो आणि जनता नक्कीच माझ्यावर ट्रस्ट करेल असा मला विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न, आपल्याला राजकीय पार्श्वभूमी आहे का? अचानक तुम्ही राजकारणात आलेत की किंवा पार्श्वभूमी राजकारणाची आहे का आपल्या कुटुंबाला? माझ्या वडिलांनी जवळपास 70 वर्षापासनं शेतकरी कामगार पक्षाचं काम निलंगा तालुक्यात निस्वार्थपणे केलेलं आहे. त्यांची पूर्ण हयात त्यांनी त्या पक्षाच्या कार्यामध्ये वाहिलेली आहे आणि माझी स्वतःची पार्श्वभूमी राजकीय कसलीही नाही, म्हणजे कौटुंबिक आहे. कौटुंबिक मात्र नक्कीच थोडासा वारसा मिळालेला आहे. मी स्वतः कुठल्याही राजकीय प्लॅटफॉर्मवर आजपर्यंत गेलेलो नाही आणि या निमित्तानं पहिल्यांदाच आदरणीय दिलीपरावजी देशमुख, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय अमित भैया देशमुख, आदरणीय धीरज भैया या सर्वांनी आणि सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीसाठी माझ्यावर दाखवला
त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे आणि जनता हे नक्की ॲक्सेप्ट करेल आणि मला भरघोस मताने निवडून देईल असं मला अपेक्षा आहे.